बोला. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा आवाज संबुद्ध. जोरात पाहिजे तुमचा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज उपोषण दिवस आहे. उपस आज उपसद दिवस आहे. उपसद दिवस ह्या युनिव्हर्सलमध्ये फार मोठा पवित्र असतो आणि ह्या दिवशी भगवान बुद्ध, धम्म, संघ हे सातत्यानं मेडिटेशन करून आपले चेतना देव मनुष्यासह सगळ्या सत्वांना देत असतात. हे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने सूर्योदयाच्या आधी उठून भगवान बुद्ध, धम्म, संघ यांना वंदन करून त्यांना शरण जाऊन शील ग्रहण करायला पाहिजे. आणि हे शील ग्रहण जेव्हा आपण करतो तेव्हा शील म्हणजे आपलं रूपखंड आणि नामखंड ह्या कार्य सातत्यानं सातत्यानं सुरूच असते. तर हे दोन खंडाचं कार्य सुरू असताना आपण पानातिपाता वेरमणी जेव्हा होत असते, तेव्हा आपल्या रूपखंडाला आणि नामखंडाला आपण विरती करायची असते. आणि ही विरती आपण सातत्यानं जेव्हा करतो, तेव्हा आपण काय करतो, की लोभामध्ये जात नाही, दोषामध्ये जात नाही. तर लोभ आणि हे दोष हे 2 अंत सोडून जे भगवंतांनी मध्यमा पटिपदा सांगितलेलं आहे, त्या मध्यमा पटिपदामध्ये जाण्याचं पहिलं पाऊल आपल्याकडून सुरू होते. तर खऱ्या अर्थानं जे भगवंतांनी धम्मचक्र प्रवर्तन केलेलं होतं सारनाथला, त्या सारनाथात मधील सुत्त हा संपूर्ण सार आहे आणि ह्या साराचं पहिलं पाऊल धम्मामध्ये आपलं पडते. ते शील ग्रहण करून नामखंड आणि रूपखंड याच्या ज्या गती आहे, त्याचं जे कार्य आहे, हे कार्य पानातिपाता वेरमणी, अदिन्नदाना वेरमणी, अब्रह्मचर्या वेरमणी, मुसावादा वेरमणी, सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणी. हे जेव्हा त्यांचं कार्य रूपखंडाचं, रामखंडाचं सुरू होते आणि आपण सावधतेने ह्या कार्याच्या ला रत होत नाही, त्याचा उपभोग घेत नाही किंवा ते कार्य करू देत नाही आणि वेरमणी होते, तेव्हा आपलं मध्यमा पटिपदामध्ये जाण्याचं पहिलं पाऊल होते. म्हणजेच आपण काय करतो, की आर्य अष्टांगिक मार्गामध्ये पहिलं पाऊल टाकायला सुरुवात करतो. तर अशा पद्धतीनं आपलं शील ग्रहण सुरू होते. आणि